तुळजापूरची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि त्यांचं मानणारा अनेक भक्तगण महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असणारी तुळजाभवानी या शहरात आपण आहे. तुळजापूर अर्थात येतं उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये. या मतदारसंघामध्ये नेमकी हवा कुणाची आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तर प्रत्येक राजकीय पक्षच घेतो. शिवसेना भाजप असेल किंवा दुसऱ्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, या प्रत्येक राजकीय पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि तुळजापूरच्या तुळजाभवानींचं नाव घेतलेलं आहे आणि राजकारण केलेलं आहे. पण तुळजापूरच्या जनतेच्या मनात नेमकी कुणाची हवा आहे हे आपण जाणून घेणार आहे. नेमकं त्यांना राहुल गांधी हवा आहे की नरेंद्र मोदी, की स्थानिक लेवलला शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर आहेत, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा जगजितसिंह आहेत. यांना नेमकं कोण हवं आहे, कुणाला मतदान करावं असं वाटतं, नरेंद्र मोदी की राहुल गांधी, हे आपण जाणून घेणार आहे. तर चला मग नेमकी हवा कुणाची आहे बघायला. तुम्हाला नेमकी हवा कुणाची आहे राजकारणात असं दिसतं, राहुल गांधीची की नरेंद्र मोदीची? नरेंद्र मोदीची. कशामुळे नरेंद्र मोदींची हवा वाटते? नरेंद्र मोदी सगळ्यालाच हे करते ना, संरक्षण करणार आहेत म्हणून. तुमचं काय मत आहे? तुम्हाला कोण यावं असं वाटतं? असं वाटतं नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. हो, कशामुळं? म्हणजे मुलींसाठी किंवा बायांसाठी त्यांनी व्यवसाय चांगला केलाय. म्हणजे कोणता पण काय पण कार्यक्रम करताना नरेंद्र मोदी सारखं काम कोणीच केलं नाही. अनेक महिला सांगतात की खर्च वाढलाय, महागाई वाढली, मग तुम्हाला तुमच्या धंद्यावर परिणाम झाला असं वाटतं का? नाही वाटत. नाही. गोरेगरिबांसाठी चांगलं केलंय. नरेंद्र मोदीशिवाय कोणीच होऊ शकत. आम्हाला वाटतंय नरेंद्र मोदीच्या. एक सर्वसामान्य बांगड्या इथं एक विकणारा वर्ग आहे, महिला आहेत, त्यांची प्रतिक्रिया अशी येते. आपण काही लोकांना अजूनही विचारणार आहे की काय नेमकी हवा कोणाची असं वाटतं? नरेंद्र मोदी. निश्चितच नरेंद्र मोदी. कशामुळं? ते आता पाकिस्तानमध्ये घुसून सुद्धा त्यांना खात्मा करणारे आपले एकमेव पंतप्रधान असून नरेंद्र मोदी, त्यासाठी नरेंद्र मोदीच हवे. पण हे सर्जिकल स्ट्राईक काँग्रेसने पण केला होता की? पण अशा प्रकारे नव्हता ना केला. जे अल्टिमेट दिलं होतं 12 दिवसाचं, 12 दिवसात नरेंद्र मोदीने त्यांचा उद्ध्वस्त करून टाकलं. म्हणून नरेंद्र मोदीच पाहिजे. अनेकांची प्रतिक्रिया. तुमचं काय मत आहे? तुम्हाला कोण यावं असं वाटतं? माझी हवा आहे नेमकी काँग्रेस येऊ वाटतं, राष्ट्रवादीची हवा आहे. आणि मोदीनं काय निर्णय, काय मोदीचे चांगले आहेत आणि काय निर्णय चुकलेले आहेत. कोणते निर्णय चुकलेत असं वाटतं? निर्णय म्हणजे नोटाबंदीचा निर्णय चुकलेला आहे. परत जे विकास म्हणले ते विकास चुकलेला आहे. मला नरेंद्र मोदीला एकच प्रश्न विचारायचा आहे की सबका साथ सबका विकास असं नरेंद्र मोदी बोलले होते, पण देशामध्ये असा एक मतदारसंघ दाखवा की तिथे पाणी आहे, वीज आहे, रस्ते आहेत, नाले आहेत, असं कुठेही नाहीये. त्यांनी फक्त फसवेगिरी केलेली आहे, मला असं वाटतं. पण मग राहुल गांधी कशामुळे हवा असं तुम्हाला वाटतं? किंवा इथं बाबा काँग्रेस एनसीपीचा उमेदवार आहे, तो जिंकावं असं वाटतं? नाही, आता नरेंद्र मोदी कोण जी अपेक्षा होती ती पूर्ण झालेली नाहीये. त्याच्यामुळे आता सरकार बदलल्याशिवाय विलाज नाही आता. हां, आणि जे सर्जिकल स्ट्राईक जे झालेलं आहे ते अत्यंत चुकीचं झालेलं आहे. आता एवढे माणसं मेले म्हणतात, पण माणसंच दिसत नाहीत ना. जसे आपले मेलेले दिसलेत तसे ती माणसंच दिसले नाही. आपल्या इथला वैमानिक हवाई दल जो आहे तो पुरावे सांगतोय, त्याच्यावर विश्वास नाही तुमचा? आर्मीवर विश्वास नाही का? आर्मीवर विश्वास आहे ना, आर्मीवर विश्वास आहे. मग ते सांगतात की तुम्हाला राजकीय नेत्यांवर विश्वास आहे का आर्मीवर विश्वास आहे? आर्मीवर विश्वास आहे आम्हाला. आर्मीवर विश्वास आहे, राजकीय नेत्यावर विश्वास नाहीये. आर्मी सांगते की झाले सर्जिकल स्ट्राईक, लोक मारले. दिसेना ना, काय दिसेना झाले तिथं. माणसंच मेलेले दिसले नाहीत. नाही, मला एक सांगा की हे सगळं जरी असलं तरी शेवटी आर्मी तुम्हाला सांगता याच्यावर विश्वास नाही असं म्हणायचं? आर्मीवर विश्वास आहे आमचा. आर्मीवर विश्वास आहे. देशावर जे राजकीय नेते त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. तुमचं काय मत आहे? कुणाची नेमकी हवा आहे, राहुल गांधीची की नरेंद्र मोदींची? हवा नरेंद्र मोदींचीच आहे. राहुल गांधींची हवा फक्त मीडियामध्ये आहे. आणि सर्जिकल स्ट्राईक नंतर जे काही वातावरण होतं ते एकदम पलटलेलं आहे. आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली जो काही 5 वर्षात विकास झालेला आहे तो 60 वर्षात दिसला नाही. म्हणजे हे आज लोकांना सांगतात का 72,000 रुपये आम्ही आज देणार, मग इतके वर्ष तुम्ही झोपलेले होते का? राहुल गांधींना अमेठीतल्या मतदारसंघात फॉर्म भरायला जाताना चिखलातून जावं लागलं. म्हणजे आमचा काही त्या गोष्टीला विरोध नाही, पण तुम्हाला तुमचा मतदारसंघ 60 वर्षात सुधारता आला नाही, तुम्हाला अमेठी सोडून वायनाडला जावं लागलं, तर मग तुम्ही देश काय सुधारवणार? आणि जर राहुल गांधी जर पंतप्रधान झाले तर देशात नाही जगात भारताचा हास होईल. आई जगदंबेच्या म्हणजे साक्षीने सांगतो, नरेंद्र मोदीच्या वेळेस 400+ राहणार. आणि एवढं लाकडा हा राहणार.
पण राहुल गांधी झाले तर काय वाईट आहे मग? ते पण चांगली भाषा करते. वाईट काय नाही, राहुल गांधी पण एक भारताचे नागरिक आहे. पण सध्या जो अनुभव पाहिजे, जो अनुभवी माणूस पाहिजे. बाहेर परदेशात पण नरेंद्र मोदींसाठी जे रेड कार्पेट टाकलं त्या जोरावर आपण अभिनंदन परत आणू शकलो. आणि आपला एक सैनिक आज आपल्या भारत मातेच्या सेवेत परत दाखल झाला. याच्या आधीचे सैनिकांचं बद्दल न बोललेलंच बरं. आणि सैनिकांचा मुद्दा न करता आपण फक्त देश हिताचा विचार करून नरेंद्र मोदींच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. सध्या तर राहणाराची हवा आहे इथं राष्ट्रवादीची. अच्छा, कशामुळं? कशामुळे कर्तृत्व त्यांचं चांगलं आहे ना जिल्ह्यामध्ये. पहिले बी आमदार झालेले आहेत, त्यांचे वडील पहिले खासदार होते, त्याच्यामुळे राहणारा चांगले आहेत उमेदवार. पण मग इतर नरेंद्र मोदींचं कौतुक मला भरपूर ठिकाणी पाहायला मिळते. ते कशामुळे एवढं? जे त्याच्या जिल्ह्याच्या मर्यादित काय तर म्हणजे त्याचं कार्य असते ना, त्याच्यामुळे असते. आता राहणाराचं कार्य भरपूर आहे. त्यामुळे तुम्हाला वाटतं काँग्रेस राष्ट्रवादी जिंकेल? हा, इथं 100% येणार. राहुल गांधी युवा पिढीसाठी काहीतरी करून यायची त्यांची क्षमता आहे आणि आशा आहे आम्हाला राहुल गांधी साहेबांकडून. तुमचं काय मत आहे? कोण जिंकाव? राष्ट्रवादी. फक्त आमच्या इथं फक्त मुस्लिम जातीला ती सांभाळते, दुसरं कोण सांभाळत नाही, फक्त राष्ट्रवादी. मग नरेंद्र मोदी म्हणतात सबका साथ सबका विकास, हे सगळं खोटं आहे का मग? म्हणलं असतं मगर म्हणू शकत नाही. फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस, ओनली वन. तुम्हाला वाटतं की परत एकदा राहुल गांधी सगळीकडे तसाच पद्धतीने काम करतील किंवा व स्थानिक उमेदवार शरद पवारांचा आहे दिलेला तो जिंकून येईल? 100% माझं मत आहे. संपूर्ण जिल्ह्यावर राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. ह्या जिल्ह्यामध्ये 5 ते 6 नगर परिषदा राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. आणि तुळजापूरचा विचार केला तर इथं पण 20 पैकी 15 नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. इथं राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे पहिल्यापासून. जिल्हा परिषद अध्यक्ष पण राष्ट्रवादीचंच आहे इथं. त्यामुळे राष्ट्रवादीला जास्त चान्सेस आहेत तुळजापूर उस्मानाबाद मतदारसंघात. इथं काही जणांचे संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांना वाटतं की भाजप जिंकावं, काही जणांना वाटतं की काँग्रेस NCP जिंकावं. आपण काही लोकांशी अजून चर्चा करणार आहे की त्यांच्या मनात नेमकं काय आहे, नेमकी हवा कुणाची आहे. नरेंद्र मोदी. कशामुळं? देशाच्या देशाचं हित पाहिजे असेल तर मोदीशिवाय पर्याय नाही आहे देशाला. आणि देशाची काय आपण सध्या जी प्रगती बघतोय ती मोदीशिवाय शक्य नाही. आणि इथून पुढे जर प्रगती व्हायची असेल तर ते मोदीशिवाय पर्याय नाही आहे. हां, आंतरराष्ट्रीय स्तरावरती किंवा ह्याच्यावरती देखील मोदीच पाहिजे. मत आपलं नरेंद्र मोदींना. कशामुळं? एक आपला स्वतःना चांगली व्यवस्थित केलेली आहे ह्याच्यामुळे चांगलं. पण लोकांमध्ये नाराजी पण खूप दिसते, शेतकऱ्यांची नाराजी दिसते. मग तसं तुम्हाला वाटत नाही? पगार वगैरे चालू केलेत म्हणून आता जरा बरोबर. 72,000 रुपये द्यायची भूमिका राहुल गांधींनी घेतली, महिन्याला 6,000 रुपये गरीबाला. त्या भूमिकेविषयी काय वाटतं? अगोदर किती वर्ष सत्ता होती काँग्रेसची? 65 वर्ष. मग त्यावेळेस काय केलं त्यांनी? म्हणून नरेंद्र मोदीची गरज आहे देशाला. अजून एक 5 वर्ष नरेंद्र मोदीला निवडून द्यावी. याच्या अगोदर सुशीलकुमार शिंदेच्या काळात वीज मोफत देणार म्हणून काँग्रेसने एवढा डंगापिटा सरकार आलं. सरकार आल्यानंतर काय दिलं? वीज मोफत दिली का शेतकऱ्याला? दिलं नाही. त्यावेळेस पवारसाहेब आमचे काय म्हणले, मी सदन शेतकरी आहे, आम्ही आज 10 एकरचा बागायतदार आहे, मला वीज मोफत नको आहे. तुम्हाला नको आहे वीज मोफत, बाकीच्या शेतकऱ्यांना तर वीज दिली पाहिजे ना मोफत. त्यावेळेस काय दिलं नाही. मग सरकार आल्यानंतर सुद्धा पलटली. मग तसे आता 72,000 पुढे पलटल्यावर मग काय करणार मतदार? त्या मतदार काय करणार पुढे? नाही म्हणजे एकूण तुम्हाला वाटतं की परत एकदा मोदींनाच द्यावं? तुमचं मत आहे की मोदींविषयीच मत आहे? आजची पिढी विचार करून मतदान बरोबर करते, ज्याला करायची. हा शेतकरी मत यावेळी फक्त आणि फक्त भाजप सेनेलाच देणार आहे. त्याचं कारण असं आहे की हे मत केंद्राचं मत आहे, राज्य सरकारचं मत नाही. दिल्लीमध्ये शासन कुणी करावं, पाकिस्तानवर आक्रमण करण्याची कुणाच्याच हिंमत आहे? जाएगा, घुसेगा, मारेगा और फिर वापस आएगा. कोण करू शकतं असं? अहो, आज मोदीनं मुसलमानांच्या विरोधात आणि पाकिस्तानच्या विरोधात, मुसलमानांच्या नाही पण पाकिस्तानच्या विरोधात खंबीरपणे उभा राहिलेला आहे. जीवाला धोका आहे. अहो, बाकीचे नेते जीवाला भ्यायला लागलेत, पाकिस्तान चांगलं म्हणायला लागलेत. इम्रान खान मोदी यावा असं म्हणतोय. इम्रान खान बॉलर आहे, गुगली टाकले, गुगली त्यानं लक्षात ठेवा. म्हणजे मोदी येऊ नये ही त्याची इच्छा आहे, हे लक्षात ठेवा. गुगली बॉलिंग टाकली त्यानं. तुमचं काय मत आहे? कुणाचं सरकार हवं, कुणाची हवा आहे नेमकी? आमचं म्हणणं आहे मोदी सरकार हवं. आपण इथल्या काही लोकांना विचारू की नेमकी हवा कोणी, नेमकी हवा कोणाची आहे? मोदींची आहे, राहुल गांधी, शरद पवारांची? अजून पुन्हा दिल्यावर अजून काय नवीन काढल्यावर काय करायचं?
इथं तुमचं काय मत आहे, कशामुळं कुणाची नेमकी हवा आहे भाऊ? सध्या राष्ट्रवादीची हवा आहे. कशामुळं? कारण काम आहेत त्यांचे पूर्वी. पण लोकांच्या अनेकांचं म्हणणं आहे की बाबा मोदींचं शिवसेनेचं चांगलं आहे. आल्यामुळे व्यापारावर परिणाम झालेला आहे सगळा. शेतकऱ्यांचे कुठल्याही कामाचं हे केलेलं नाही, अनुदान मिळालं नाही, अजून खात्यावर कुठलंच काय आलेलं नाही. इथं नेमकी हवा कोणाची, ओमराजेची की राणांची? तसं काय सांगता येत नाही. सध्या तर राष्ट्रवादीचा आहे. कुणाची हवा आहे? काय आम्ही सगळे एकच आहो ना. हो, पण नाही, तुम्हाला वाटतं कुणाची हवा आहे नेमकी? राष्ट्रवादीकडेच असतो आम्ही. अच्छा, कशामुळं? ही काय काम ते आमचे सगळे इथं काम होत असतात ना त्यांचे. अच्छा, पण मग लोकांना वाटतं नरेंद्र मोदी किंवा शिवसेना भाजप युतीचं परत यावं. काय फरक पडला नाही, काय नाही. त्याच्यामुळे बरं राष्ट्रवादी हवी आहे. पहिले त्यांनी कामं केलेली आहेत म्हणून करतात ते पहिल्यापासून आम्ही त्यांच्याकडेच. काही जणांची प्रतिक्रिया वेगळी आहे, तर काही जणांना वाटतं की बाबा परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस सरकार यावं. इथं आजी आहे, गजर विकायला आली आहे. नेमकी तुम्हाला वाटतं कुणाची हवा आहे? राजकीय निवडणुका जवळ आल्यात उस्मानाबादमध्ये. मोदी असावे. कोण? मोदी. कशामुळं? काय करायलेत की विकास थोडा कसा ना. हे आपल्याला वर्षाचं सारवण काढायचं म्हणलं तर महिना जातोय, मग ती बी करतील ना हळूहळू नीटनेटकं काहीतरी. बरोबर आहे का? आम्हाला बाया माणसाला कळतंय की कसं काय करून खायचं करायलेत आमच्यासाठी काहीतरी उली होईल आज ना उद्या प्रगती. बरोबर. काय लोकांना वाटतंय राष्ट्रवादी परत हवी आहे, काँग्रेस हवी आहे? ती आता बघू काय असेल ती त्यांच्या मनाने. आमच्या तर मनाने आहे. कोण? मोदी. मग इकडे शिवसेना भाजपचे येतील. असू दे ना, काय त्यांना टाकता येईल कोणी बी ते एकच आहेत ना दोन्ही. आम्हाला बीजेपीचीच हवा वाटते, बीजेपी शिवसेना. अच्छा, हो. कशामुळं? त्यांनी चांगले कामं पण केलेत, आमच्या इकडे पण चांगले कामं केलेत, त्याच्यामुळे त्यांचीच हवा वाटते आणि तेच येतील असं पण वाटतंय. हो. पूर्ण सगळीकडे ओव्हरऑल काय दिसतं, कुणाची हवा नेमकी मग? शिवसेना बीजेपीच. हो. महाराष्ट्रात परत शिवसेना भाजप? हो, शिवसेना भाजपच. काँग्रेस राष्ट्रवादीची सुद्धा अनेकांचं म्हणणं आहे. केले ना, प्रयत्न केले त्यांनी याच्या अगोदर बऱ्याच वेळेस केले. यांना करू देतात आता प्रयत्न, कामं पण करतील. बरोबर. काय तुमचं काय मत आहे? मोदी. कशामुळं? काय चांगले काम करतात तेवढं. अच्छा, तुम्हाला राहुल गांधी किंवा काँग्रेस एनसीपी नको आहे? ते बोलायचं. तुमची काय प्रतिक्रिया आहे? मावशी जरा इकडे असता थोडंसं. हां, काय कुणाची प्रतिक्रिया आहे? तुम्हाला कुणाचं हवा आहे अशी वाटते? मोदी वाटतं. अच्छा, कशामुळं? गरीबाला काय गॅस दिला, परत त्यांनी बँकेचे कामं केला, परत आमच्यासारख्याला मदत करतो तो, घरं बिरं देतो म्हणतो, पण देईल असा आशा आहे माणसाला. तुम्हाला 72,000 रुपये वर्षाला म्हणजे 6,000 रुपये महिन्याला द्यायचं, तर राहुल गांधी पण म्हणलाय की. म्हणला हो खरं, पण काय हातात याच्याबद्दल काय खरं आहे का? अर्धे पैसे तर तेच लोक खातील अर्ध्याच्या वरी. आम्हाला काय यायला आता तुम्ही 6,000 म्हणताय, आम्हाला तिथं 600 रुपये भेटतात. मग आम्ही कसं बोलायचं खरं आहे ना. आपण काही व्यापाऱ्यांशी देखील चर्चा करणार आहे. व्यापारी वर्गामध्ये कायम भाजपचा वोटर बँक असा मानला जातो सर्वसाधारणपणे शहरी भागामध्ये. मात्र उस्मानाबाद, तुळजापूर भागामध्ये व्यापाऱ्यांच्या मनात काय आहे, त्यांना कोण वाटतं जिंकून यावं, नेमकी हवा कुणाची आहे? राहुल गांधीची आहे, नरेंद्र मोदींची आहे, कुणाची? सध्या आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तर राष्ट्रवादीची हवा आहे. हां. कशामुळे वाटतं? काय पण त्यांनी काय थोडं कार्य केलं असेल किंवा आमच्या तुळजापूरच्या लोकांसाठी काय तर कार्य केलं असेल म्हणून आम्हाला तसं वाटतं की हाय सध्या राष्ट्रवादीची हवा आमच्या इथे. हां. अनेक जण, बहुतेक जो व्यापारी वर्ग आहे तो भाजपाचा आधी होता, पण कालांतराने जीएसटी असेल, नोटबंदी असेल, याच्यामुळे तो नाराज झाला. असं तुमच्या मनात काय वाटतं का की मोदी सरकार होता आधी चांगलं, पण आता जेवढं बोललं तेवढं काम नाही केलं? नाही तसं काय नाही. मोदी सरकारचा विषय म्हणजे बोलायचं म्हणजे कसं, त्यांनी त्यांच्या हिशोबाने खूप चांगलं काम केलेलं आहे. पण शेवटली कसं आहे की आमच्या जवळच्या माणसाला आम्ही करणार ना, प्रतिनिधीला की प्रोत्साहन देणार की त्याच्याविषयी आमच्या भावना व्यक्त करणार. असं नाही की आम्ही मोदीला विरोध नाही किंवा मोदीने कार्य केलं असंही म्हणणार नाही. आणि त्यांचं कार्य कौतुकशाल्य आहे. तसं आमचं उस्मानाबाद जिल्ह्यात राणादादाचं चांगलं कार्य आहे. त्या हिशोबाने आमच्या राष्ट्रवादीची जरा हवा आम्हाला चांगली वाटते. तुम्हाला वाटतं कुणाची हवा चांगली? राणादादाचीच हवा वाटते जास्त. मी उमरेड तालुक्यातला आहे. आमच्याकडे भरपूर बसवराज पाटील आणि दोन्ही म्हणून राणादादाच हवा जास्त आहे. राणादादाच यांना निवडून. तुमची मिठाई यावेळेस 23 मेला कोणाला खायला मिळणार? राष्ट्रवादी काँग्रेसला का भाजप शिवसेनेला? राष्ट्रवादी काँग्रेस.
मिठाई यांची जी आहे यांचा दावा आहे की बाबा ही आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल. आता काही लोकांना अजून विचारलं, तुम्ही इकडे या इकडे जरा, काय कुणाची नेमकी हवा आहे? आपल्या शिवसेनेची हवा आहे. पहिल्यापासून लोकसभेला राष्ट्रवादी आपल्या शिवसेनेचंच सीट आहे इथं. हा. मग राहुल गांधी की नरेंद्र मोदी, नेमकं कोण? नरेंद्र मोदी. कशामुळे सगळे त्यांनी व्यवस्थित सगळं केलंय ना. काय कमी दिलं, अनुदान दिलं, विमा दिला, सगळं. अनेकांचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे किंवा अनेक लोकांचं इथं म्हणणं येतं की बाबा कर्जमाफी पूर्ण नाही झाली, अनेक ठिकाणी प्रश्न जेवढे बोलले तेवढे केलं नाही. केलं ना, नाही कोण म्हणते, नाही कोण म्हणत, फक्त विरोधी नाही म्हणते, सत्यवाले दिलंच म्हणणार ना. पश्चिम महाराष्ट्रात मग पहिले शरद पवारनं सगळे तिकडेच गारत केले. काय केलं पश्चिम महाराष्ट्राला? काहीच केलं नाही पश्चिम महाराष्ट्राला. काय केलं पश्चिम महाराष्ट्राला? काहीच केलं नाही. मोदी सरकारने काय केलं पश्चिम महाराष्ट्राला? काहीच केलं नाही. शून्य दाखवलं, झिरो दाखवलं सगळं. विमान आहे, पीक विमान आहे, कर्ज विमान आहे, काहीच नाही. काय केलं मोदी सरकारनं? तुमचं मत आहे की परत एकदा काँग्रेस राष्ट्रवादी दिसेल? काँग्रेस राष्ट्रवादी आम्हाला पाहिजे. त्यांनी आम्हाला सुविधा करू शकते. हो. मोदी जेवढे बोलले तेवढं काम नाही झालं असं तुमचा दावा आहे. काय 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 केलं नाही जरा सांगा की लिस्ट सांगा. लिस्ट काहीच केलं नाही त्यांना इकडे काम. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काहीच केलं नाही. आणि त्यांना एक शब्द दिला मोदी सरकारनं, मी ज्या टायमाला निवडून माझी सत्ता बसेल त्या टायमाला तुळजापूरला दर्शनाला येतो, पण अजून सुद्धा दर्शनाला आलं नाही त्यांना. काय केलं त्यांना? मग काहीच नाही केलं. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी हवा कोणाची आपण अजून काही लोकांकडून जाणून घेणार आहे. काही जण म्हणतायत की काँग्रेस राष्ट्रवादीची हवा आहे, काही जण म्हणतायत शिवसेना भाजपची हवा आहे. आता खेळण्याच्या दुकानात जाऊ, कारण की राजकीय नेते लोकांना खेळवतच असते सर्वसामान्य जनतेला. या खेळण्याच्या दुकानातल्या लोकांचं काय मत आहे, मालकांचं ही जर आवर्जून विचारू. खेळणी भरपूर आहेत बाजारामध्ये, इलेक्शनचा मोड आहे, अनेक जण डुमरू वाजवते, अनेक जण तुडतुड्या वाजवते. नेमकं काय कुणाची राजकीय हवा आहे? राजकीय हवा सेम दोघांसारखेच आहेत. नाही पण कुणाची अधिक दिसते? शिवसेनेची. अच्छा. लोकांचं मत आहे की मोदी हवे, लोकांचं अनेकांचं मत आहे की मोदी हवे आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की परत एकदा काँग्रेस राष्ट्रवादी हवी आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक व्यापारी वर्ग म्हणून तुमचं काय मत आहे? आम्ही मोदीच पाठीशी आहेत. अच्छा. कशामुळे नेमकं जरा काय कारण आहे? काय करप्शन बंद झालं, सगळं व्यवस्थित चालू झालेलं आहे. आपण काही अजून लोकांना इथं विचारूया की नेमकी हवा कोणाची आहे? नरेंद्र मोदींची, राहुल गांधींची? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदीची हवा म्हणजे काय, तर आमचे रस्ते मोठे मोठे झाले, 4 पदरी रस्ते झालेत. त्याचा मोबदला आम्हाला शेतकऱ्यांना खूप मोठा प्रमाण मिळाला आहे. आणि जे जमिनीची किंमत आमची कमी होती, त्या ज्या रस्त्यामध्ये जमीन गेल्या किमती वाढल्या आणि मोबदला त्यामुळे जास्त मोबदला मिळाला. त्यामुळे मोदीचं चर्चा चांगली आहे. हो. इथं काही अजून तरुण आहेत, त्यांना विचारू नेमके तुम्हाला कोणाची हवा आहे असं वाटतं? एकच मोदी. शिवसेना आणि नरेंद्र मोदी बद्दल आहे. एकच मोदी. आणि सर्जिकल स्ट्राईक मुळे योग्य आहे. आणि 110 रुपये जरी पेट्रोल झालं तरी आम्ही मोदीला मतदान करणार, का तर सर्जिकल स्ट्राईक मुळे. अच्छा. पण सर्जिकल स्ट्राईक काँग्रेस अनेक मंत्र्यांचा त्यावेळेस दावा होता की आम्हीही केला होता, पण आम्ही त्याचं राजकीय भांडवल नाही केलं. नाही तसं तर केलं. 70 वर्षात असं झालं असं तर आम्ही त्यांना भेट होतो इतके दिवस, आज ते आम्हाला भेटायची त्यांना वेळ आली की आज आम्ही ती आम्हाला भेटायला लागली त्यांनी, की जर इलेक्शन पिरियड मध्ये सध्या काहीतरी हमला होऊ शकतो पाकिस्तानवर. अशी काय अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांचं मत असं येतं. मी काही भागांमध्ये फिरलो, बघितलं, आपल्या इथेही प्रतिक्रिया दिली अनेकांनी की 72,000 रुपये जे आता 6 महिन्याला 6,000 रुपये देण्याची भूमिका आहे. दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींची किंवा राज्यातली कर्जमाफी, GST असे अनेक विषय आहेत, नोटबंदी, त्याच्यामुळे नाराजी आहे. नोटबंदीमुळे आहे नाराजी, थोडा फरक पडला व्यापारावर आम्हाला सुद्धा. पण ते आता झालं त्याला 3-4 वर्ष होऊन गेलेले आहेत. आता सुरळीत चालू आहे सर्व व्यवस्थित. आणि 72,000 म्हणजे हे म्हणजे काय म्हणजे जुगाड लावलेला आहे राहुल गांधीनं. 72,000 शक्यच नाही द्यायला. ते 6,000 10,000 पर्यंत ठीक होतं बोललं असतं तर, पण 72,000 म्हणजे खोटं आश्वासन आहे. इंदिरा गांधी पासून गरीबी हटाव म्हणतात ते, पण अजून काय झालेलंच नाही तसं काय. सर विचार करण्याची गोष्ट आहे. 72,000 देणं शक्य आहे का त्यांना? आज किती जनता दरिद्रेषा खालची आहे, त्यांना 72,000 वर्षाला देणार म्हणजे त्यात गणित हिशोब, मग टॅक्सेस वाढणार, GST कमी करणार म्हणतात ते, आणि बरं कुठनं देणार हे पैसे? मग ही सगळं करतात कशासाठी म्हणतात असं वाटतं? फक्त मतासाठी करतायत. फक्त मताचं गाजर. त्यांना आता फक्त सत्तेत यायचं कुठून, ते चौबळ होते त्यांचं. मग त्यांना आता कुठून तर सत्ते घेऊन बसायचंय. मोदीला फक्त काढायचं यांना. ह्याच्याविषयी काही नाही. 240 सीट त्यांनी उभे केलेले आहेत, त्याच्यातून त्यांचं मेजॉरिटी होईल का? मोदी BJPने कसे 440 सीट उभे केलेले आहेत, कमीत कमी त्यांच्या एकट्यावर सुद्धा मेजॉरिटी होऊ शकते. काँग्रेस काही नाही ना. आणि सध्या मोदी सरकारनं पण जाहीर केलं ना आमच्या ज्येष्ठ व्यापाऱ्यासाठी पेन्शन योजना वगैरे,
त्यामुळे व्यापाऱ्यांचं कल आहे सध्या मोदी सरकारबद्दल चांगलं मत आहे. तुळजापूरची जनता काय विचार करते असं वाटतं? स्थानिक लेवलला कोण खासदार असेल असं वाटतं? कारण की यापूर्वी तुम्ही शिवसेनेला संधी दिली, आता परत एकदा शिवसेनेतून नवीन चेहरा दिलेला आहे उमेदवार म्हणून. दुसऱ्या बाजूला त्यांचेच राजकीय घराण्यातले विरोधात असणारे आहेत. मोदींची सभा पण इथे झाली होती, त्याच्यामध्ये उल्लेख केला गेला. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम खाली काय कशा पद्धतीने पडतात? आता ही त्यांचे घरगुती असेल बाबा, त्याच्याबद्दल काय नाही. पण राजकारणात म्हणलं तर सध्या शिवसेना आहे इथं सध्या. एक गोष्ट आहे, कुठे ना कुठेतरी मोदींकडे कल अधिक दिसतोय, तरी त्याच वेळी अनेक जण, व्यापारी जो वर्ग आहे किंवा शेतकरी वर्ग आहे तो नाराजही दिसतोय. एकूणच जर पाहिलं तर उस्मानाबादची निवडणूक ही रंगतदार आहेच आहे. ती घराणेशाहीमुळे रंगतदार आहे, एकमेकांचे राजकीय वैरी म्हणून रंगतदार आहेच आहे. पण त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या पर्यायामध्ये अनेकांनी मोदींचा कल अधिक दिसतो, तर त्यांचा विरोध करणाराही दिसतो. यामुळे जनता नेमक्या येणाऱ्या निवडणुकीत कुणाच्या पाठीशी राहते ही आहे दुर्बीण. दुर्बिणीमधून दूरचं जवळ दिसतं असं म्हणतात. कदाचित जनतेला दूरला कोण हवा आहे जवळ, हे येणाऱ्या 23 तारखेला उघड होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद, तुळजापूर.